गुड मॉर्निंग गर्ल्स. आपण इयत्ता 9वी मध्ये मराठी व्याकरणात समासांचा अभ्यास केलेला आहे. समास म्हणजे अनेक शब्दांपासून एक जोडशब्द तयार होण्याच्या क्रियेला समास असे म्हणतात आणि जो एक नवीन शब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द असे म्हणतात. हे आपण अभ्यासले आहे. यावर्षी आपण अव्ययभाव आणि द्वंद्व समासाचा अभ्यास केलेला आहे. अव्ययभाव समास म्हणजे ज्या समासातील पहिले पद हे बहुधा अव्यय असून ते प्रधान म्हणजे प्रमुख असते आणि ज्या सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषण अव्ययासारखा केलेला असतो त्याला अव्ययभाव समास असे म्हणतात. त्यानंतर दुसरा समासाचा प्रकार म्हणजे द्वंद्व समास. द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदे महत्त्वाची असतात. ज्या समासातील दोन्ही पदे अर्थदृष्ट्या समान दर्जाची असतात त्यांनाच द्वंद्व समास असे म्हणतात. आणि या समासामध्ये आणि, व, अथवा, किंवा, इतर वगैरे या शब्दांनी या सामासिक शब्दाचा विग्रह केला जातो. हे सर्व आपण अभ्यासले आहे. द्वंद्व समासाचे 3 प्रकार म्हणजेच भेद सुद्धा अभ्यासले आहेत. त्यामध्ये पहिला भेद इतरेतर द्वंद्व समास, दुसरा भेद वैकल्पिक द्वंद्व समास आणि तिसरा भेद समाहार द्वंद्व समास आहे. यावर आधारित काही प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत. त्यांचेच रिव्हिजन आज आपण या ठिकाणी करणार आहोत. मुलींनो, या ठिकाणी सामासिक शब्द म्हणजे शब्दांच्या एकत्रीकरणातून जो जोडशब्द तयार होतो त्याला सामासिक शब्द असे म्हणतात. आता तुमच्यासमोर प्रश्न दिलेला आहे. खालील वाक्यांतील अधोरेखित शब्दांपासून सामासिक शब्द तयार करा. त्यामधील पहिले उदाहरण, आई प्रत्येक दिवशी नवीन भाजी करते. या ठिकाणी या वाक्यामध्ये प्रत्येक दिवशी या शब्दाखाली अंडरलाईन केलेली आहे. तर प्रत्येक दिवशी या शब्दापासून दररोज हा सामासिक शब्द तयार झालेला आहे. दुसरे उदाहरण, आम्ही सारे विद्येच्या आलयात शिकतो. या वाक्यामध्ये विद्येच्या आलयात या शब्दाखाली अंडरलाईन केलेली आहे. तर विद्येच्या आलयात या शब्दापासून विद्यालय हा सामासिक शब्द तयार झालेला आहे. त्यानंतर तिसरे उदाहरण, आमच्या शाळेसमोर क्रीडेसाठी अंगण आहे. या उदाहरणामध्ये क्रीडेसाठी अंगण या शब्दाखाली अंडरलाईन केलेली आहे. तर क्रीडेसाठी अंगण या शब्दापासून क्रीडांगण हा सामासिक शब्द तयार झालेला आहे. चौथे उदाहरण, संध्याकाळी सूर्याचा अस्त झाला. या वाक्यामध्ये सूर्याचा अस्त या शब्दाखाली अंडरलाईन केलेली आहे. तर या ठिकाणी सूर्याचा अस्त या शब्दापासून सूर्यास्त
हा सामासिक शब्द तयार झाला आहे. मुलींनो, या ठिकाणी विग्रह म्हणजे सामासिक शब्दांची फोड करून दाखविण्याच्या पद्धतीला विग्रह असे म्हणतात. फोड करणे म्हणजे अर्थ सांगणे. तर तुमच्या समोर प्रश्न दिलेला आहे. खालील सामासिक शब्दाचा विग्रह करा. यामध्ये पहिले उदाहरण यथाक्रम याचा विग्रह म्हणजेच फोड करणे म्हणजेच अर्थ सांगणे. तर यथाक्रम याचा अर्थ क्रमाप्रमाणे. यथाक्रम याचा विग्रह क्रमाप्रमाणे असा आहे. दुसरे उदाहरण आकंठ. आकंठ या सामासिक शब्दाचा विग्रह कंठापर्यंत असा आहे. म्हणजेच आकंठ या सामासिक शब्दाचा अर्थ कंठापर्यंत असा आहे. तिसरे उदाहरण गावोगाव. या सामासिक शब्दाचा विग्रह प्रत्येक गावी असा आहे. म्हणजेच गावोगाव या सामासिक शब्दाचा अर्थ प्रत्येक गावी असा आहे. चौथे उदाहरण हर साल. हर साल या सामासिक शब्दाचा विग्रह प्रत्येक साली असा आहे. याचाच अर्थ हर साल याचा अर्थ प्रत्येक साली असा आहे. पाचवे उदाहरण यथामती. यथामती या सामासिक शब्दाचा विग्रह मतीप्रमाणे असा आहे. म्हणजेच यथामती या सामासिक शब्दाचा अर्थ मतीप्रमाणे असा आहे. सहावे उदाहरण आजन्म. आजन्म या सामासिक शब्दाचा विग्रह जन्मापासून आहे. म्हणजेच आजन्म या सामासिक शब्दाचा अर्थ जन्मापासून असा आहे. मुलींनो, तुमच्या समोर प्रश्न दिलेला आहे. खालील विग्रहांवरून सामासिक शब्द बनवून लिहा. यामध्ये तुम्हाला विग्रह दिलेला आहे व त्यापासून सामासिक शब्द तयार करायचा आहे. त्यामध्ये पहिले उदाहरण प्रत्येक दारी हा विग्रह आहे आणि त्यावरून सामासिक शब्द म्हणजे दारोदारी हा आहे. त्यानंतर दुसरे उदाहरण धोक्याशिवाय हा विग्रह आहे व त्यावरून सामासिक शब्द बिनधोक हा तयार झालेला आहे. तिसरे उदाहरण चुकीची शिस्त हा विग्रह दिलेला आहे. त्यावरून बेशिस्त हा सामासिक शब्द तयार झालेला आहे. चौथे उदाहरण विधीप्रमाणे हा विग्रह दिलेला आहे व त्यावरून यथाविधी हा सामासिक शब्द तयार झालेला आहे. मुलींनो, तुमच्या समोर खालील वाक्यातील सामासिक शब्द ओळखून त्यांचा विग्रह करा असा प्रश्न दिलेला आहे. त्यामधील पहिले उदाहरण
क्रांतिकारकांनी आमरण कष्ट सोसले. या वाक्यामध्ये आमरण हा सामासिक शब्द आहे व त्याचा विग्रह मरणापर्यंत असा आहे. दुसरे उदाहरण, त्या गावात जागोजागी वाचनालये आहेत. या वाक्यामध्ये जागोजागी हा सामासिक शब्द आहे व त्याचा विग्रह प्रत्येक जागेवर असा आहे. तिसरे उदाहरण, गरजूंना यथाशक्ती मदत करावी. या वाक्यामध्ये यथाशक्ती हा सामासिक शब्द आहे व त्याचा विग्रह शक्तीप्रमाणे असा आहे. चौथे उदाहरण, गल्लोगल्लीत विजय पताका लावल्या आहेत. या वाक्यामध्ये गल्लोगल्लीत हा सामासिक शब्द आहे व त्याचा विग्रह प्रत्येक गल्लीत असा आहे. मुलींनो, इतरेतर द्वंद्व समास म्हणजे ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना आणि व या समुच्चय दाखविणाऱ्या उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्याला इतरेतर द्वंद्व समास असे म्हणतात. इतरेतर द्वंद्व समास लक्षात ठेवायच्या गोष्टी, पहिली म्हणजे या समासामध्ये दोन्ही पदांची अपेक्षा असते. दुसरी गोष्ट, या समासात सामासिक शब्दाचा विग्रह करताना आणि व या उभयान्वयी अव्ययांचा वापर केला जातो. त्यानंतर वैकल्पिक द्वंद्व समास म्हणजे ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना अथवा किंवा वा या विकल्प दाखविणाऱ्या उभयान्वयी अव्ययांचा उपयोग करावा लागतो त्याला वैकल्पिक द्वंद्व समास असे म्हणतात. वैकल्पिक द्वंद्व समासात लक्षात ठेवायच्या गोष्टी म्हणजे, पहिली, या समासात अर्थाच्या दृष्टीने दोन्ही पैकी एका पदाची अपेक्षा असते. दुसरी, या समासात सामासिक शब्दातील दोन्ही पदे शक्यतो विरोधी असतात. तिसरी, या समासात सामासिक शब्दाचा विग्रह करताना अथवा किंवा वा या उभयान्वयी अव्ययांचा वापर करावा लागतो. समाहार द्वंद्व समास म्हणजे ज्या सामासिक शब्दाचा विग्रह करताना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्या जातीच्या इतर पदार्थांचाही त्यात समावेश करावा लागतो त्याला समाहार द्वंद्व समास असे म्हणतात. समाहार द्वंद्व समासात लक्षात ठेवायच्या गोष्टी म्हणजे, पहिली, या समासात अर्थाच्या दृष्टीने एका वेळी दोन्ही पदांशिवाय इतर पदांचीही अपेक्षा असते. दुसरी म्हणजे या समासात त्या जातीच्या इतर वस्तूंच्या
समुदायाला महत्त्व असते. आता मुलींनो, तुमच्या समोर प्रश्न दिलेला आहे. खालील वाक्यांतील अधोरेखित सामासिक शब्दांचा विग्रह करून समास ओळखा. यामध्ये पहिले उदाहरण, मुलांनी आई वडिलांची आज्ञा पाळावी. या वाक्यामध्ये आई वडिलांची या शब्दाखाली अंडरलाईन केलेली आहे. या सामासिक शब्दाचा विग्रह आई आणि वडील असे आहे. त्यामुळे या ठिकाणी इतरेतर द्वंद्व समास झालेला आहे. दुसरे वाक्य, आई गावाहून 4-5 दिवसात परत येईल. या वाक्यामध्ये 4-5 या शब्दाखाली अंडरलाईन केलेली आहे. 4-5 या सामासिक शब्दाचा विग्रह 4 किंवा 5 असा असून या ठिकाणी वैकल्पिक द्वंद्व समास झालेला दिसून येतो. तिसरे उदाहरण, दूरच्या प्रवासात सोबत अंथरूण पांघरून घ्यावे. या वाक्यामध्ये अंथरूण पांघरून या शब्दाखाली अंडरलाईन केलेली आहे. अंथरूण पांघरून या सामासिक शब्दाचा विग्रह अंथरूण पांघरून वगैरे असा असून या ठिकाणी समाहार द्वंद्व समास झालेला आहे. मुलींनो, अव्ययभाव समास म्हणजे ज्या समासातील पहिले पद बहुधा अव्यय असून ते महत्त्वाचे असते आणि या सामासिक शब्दाचा वापर क्रियाविशेषण अव्ययासारखा केलेला असतो तेव्हा त्याला अव्ययीभाव समास असे म्हणतात. अव्ययभाव समासात लक्षात ठेवायच्या काही गोष्टी. पहिली म्हणजे या समासात पहिले पद महत्त्वाचे असते. दुसरी म्हणजे या समासातील पहिले पद हे उपसर्ग असते. आणि तिसरी म्हणजे या समासातील सामासिक शब्दाचा वाक्यात वापर करताना क्रियाविशेषण अव्ययासारखा होतो. मुलींनो, तुमच्या समोर प्रश्न दिलेला आहे. खालील सामासिक शब्दाचा विग्रह करून समास ओळखा. या ठिकाणी पहिला सामासिक शब्द आजीवन असा आहे. त्याचा विग्रह जीवन असेपर्यंत असा आहे आणि या ठिकाणी अव्ययीभाव समास झालेला आहे. दुसरे उदाहरण, सत्यासत्य हा सामासिक शब्द आहे. त्याचा विग्रह सत्य किंवा असत्य असा आहे आणि त्यावरून या ठिकाणी वैकल्पिक द्वंद्व समास झालेला आहे. तिसरे उदाहरण, दाना गोटा हा सामासिक शब्द आहे. त्याचा विग्रह दाना, गोटा वगैरे असा आहे आणि त्यावरून समाहार द्वंद्व समास झालेला आहे. चौथे उदाहरण, भीमार्जुन हा सामासिक शब्द आहे. त्याचा विग्रह भीम आणि अर्जुन असा आहे. या ठिकाणी इतरेत्व द्वंद्व समास झालेला दिसून येतो. पाचवे उदाहरण, भेदाभेद हा सामासिक शब्द आहे.
त्याचा विग्रह भेद किंवा अभेद असा आहे व त्यावरून वैकल्पिक द्वंद्व समास झालेला आहे. 6वे उदाहरण, भाऊ बहीण हा सामासिक शब्द आहे आणि त्याचा विग्रह भाऊ आणि बहीण असा आहे. या ठिकाणी इतरेतर द्वंद्व समास झालेला दिसून येतो. मुलींनो, विभक्तीचे प्रत्यय म्हणजे नामाचे व सर्वनामाचे विभक्तीचे रूप तयार करण्यास त्याला जी अक्षरे जोडतात त्यास विभक्ती प्रत्यय असे म्हणतात. आणि सामान्य रूप म्हणजे विभक्तीचे प्रत्यय जोडताना किंवा शब्दगी अव्यय जोडण्यापूर्वी शब्दांच्या मूळ रूपात बदल होऊन जे रूप तयार होते त्याला सामान्य रूप असे म्हणतात. आता तुमच्या समोर प्रश्न दिलेला आहे. खालील वाक्यातील अधोरेखित शब्द वाचून त्याचा मूळ शब्द, प्रत्यय व सामान्य रूप लिहा. यामधील पहिले उदाहरण, राम मित्रांशी बोलतो. या वाक्यांमध्ये मित्रांशी या शब्दाखाली अंडरलाईन केलेली आहे. तर या शब्दाचा मूळ शब्द मित्र असा आहे. त्या ठिकाणी त्या शब्दाला शी हा प्रत्यय जोडलेला आहे आणि या शब्दाचे मित्रांशी या शब्दाचे सामान्य रूप मित्रा असे आहे. दुसरे उदाहरण, रेश्मा पालीला घाबरते. या वाक्यामध्ये पालीला या शब्दाखाली अंडरलाईन केलेली आहे. या शब्दाचा मूळ शब्द पाल असा आहे. पाल या शब्दाला ला हा प्रत्यय जोडला गेलेला आहे आणि या ठिकाणी या शब्दाचं सामान्य रूप पाली असे आहे. तिसरे उदाहरण, कल्पना दुकानात जाते. या उदाहरणामध्ये दुकानात या शब्दाखाली अंडरलाईन केलेली आहे. या शब्दामध्ये मूळ शब्द दुकान असा असून त्या ठिकाणी त हा प्रत्यय जोडला गेला आहे आणि या शब्दामध्ये दुकाना हे सामान्य रूप झालेले दिसून येते. चौथे उदाहरण, घोड्याने रपेट केली. या उदाहरणामध्ये घोड्याने या शब्दाखाली अंडरलाईन केलेली आहे. घोड्याने या शब्दामध्ये मूळ शब्द घोडा असून या ठिकाणी ने हा प्रत्यय जोडला गेलेला आहे आणि त्यामुळे घोड्या हे सामान्य रूप तयार झालेले दिसून येते. पाचवे उदाहरण, रमेशचा भाऊ शाळेत गेला. या उदाहरणामध्ये रमेशचा या शब्दाखाली अंडरलाईन केली आहे. तसेच शाळेत या शब्दाखाली सुद्धा अंडरलाईन केलेली आहे. तर आपण एक एक शब्दांबद्दल माहिती घेऊया. रमेशचा यामध्ये मूळ शब्द रमेश असा असून या ठिकाणी
चा हा प्रत्यय जोडला गेलेला आहे व त्याचे सामान्य रूप रमेश हेच राहिलेले दिसून येते. तसेच शाळेत या शब्दामध्ये मूळ शब्द शाळा असा असून त्या ठिकाणी त हा प्रत्यय जोडलेला दिसून येतो व त्या ठिकाणी शाळे हे सामान्य रूप तयार झालेले आहे. 6वे उदाहरण, बँकेने शेतकऱ्याला कर्ज दिले. या उदाहरणामध्ये बँकेने व शेतकऱ्याला या 2 शब्दांखाली अंडरलाईन केलेली आहे. आधी आपण बँकेने या शब्दाबद्दल पाहू. बँकेने या शब्दामध्ये मूळ शब्द बँक हा असून ने हा प्रत्यय आहे व त्या ठिकाणी बँके हे सामान्य रूप तयार झालेले आहे. त्यानंतर त्या वाक्यामध्ये असणारा दुसरा शब्द शेतकऱ्याला. या शब्दामध्ये मूळ शब्द शेतकरी असा असून त्याला ला हा प्रत्यय जोडला गेलेला आहे आणि त्या ठिकाणी त्यामुळे शेतकऱ्या हे सामान्य रूप तयार झालेले आहे. 7वे उदाहरण, सुट्टीत तो मित्रांशी खेळतो. या वाक्यामध्ये सुट्टीत या शब्दाखाली अंडरलाईन केलेली आहे. सुट्टीत या शब्दामध्ये मूळ शब्द सुट्टी असा आहे व त्याला त हा प्रत्यय जोडला गेलेला आहे आणि त्याचे सामान्य रूप सुट्टी हेच राहिलेले आहे. 8वे उदाहरण, मंडईत फळांच्या गाड्या आहेत. या उदाहरणामध्ये मंडईत आणि फळांच्या या 2 शब्दाखाली अंडरलाईन केलेली आहे. त्यामधील आपण मंडईत या शब्दाबद्दल आधी पाहणार आहोत. मंडईत या शब्दामध्ये मंडई हे सामान्य रूप असून मंडई हा मूळ शब्द आहे आणि त्याला त हा प्रत्यय जोडला गेला आहे आणि त्यामुळे त्याचे मंडई हे सामान्य रूप राहिलेले आहे. फळांच्या या शब्दामध्ये फळ हा मूळ शब्द असून या ठिकाणी च्या हे प्रत्यय जोडलेले आहे आणि त्या ठिकाणी फळा हे सामान्य रूप झालेले दिसून येते. मुलींनो, आज आपण समास, विग्रह, सामासिक शब्द आणि जे समासाचे प्रकार म्हणजे अव्ययीभाव समास, दुसरा प्रकार द्वंद्व समासाचे 3 प्रकार, इतरेतर द्वंद्व समास, वैकल्पिक द्वंद्व समास आणि समाहार द्वंद्व समास, तसेच विभक्ती प्रत्यय व सामान्य रूप या सगळ्यांची रिव्हिजन केलेली आहे. यांचा सराव करणे हाच तुमचा आजचा होमवर्क आहे.